आणि आदरणीय डोले साहेब ज्याने खरं रिव्होल्यूशन केलं, शेतीमध्ये क्रांती केली. एक प्रिसिजन फार्मिंग असेल, योग्य सल्ला असेल, शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देणं असेल आणि किंबहुना मातीची सेवा म्हणजेच देशाची सेवा हे व्रत समजून गेली 10-12 वर्ष वेगवेगळ्या आपल्या शाखातून सरांनी आदरणीय डोले सरांनी फर्टिलायझरच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं आणि त्याला मातीसाठी जे पाणी लागतं त्या पाण्यातूनच खरी क्रांती होणार आहे. इस्रायल बेस्ड जी कंपनी आहे स्किपर मेडझर यांचा आता हा उद्घाटन सोहळा संपन्न होते. मी विनंती करतो आदरणीय डोले साहेबांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील माढा मतदारसंघ यांचा स्वागत सत्कार करावा. बुफे आणि शाल देऊन आदरणीय प्रमुख अतिथींचा स्वागत सत्कार संपन्न होतोय. धन्यवाद सर. यानंतर माननीय माजी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचा स्वागत सत्कार आदरणीय डोले साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. कोरेगाव तालुका कृषी अधिकारी आदरणीय ज्ञानदेवजी जाधव सर यांचा स्वागत सत्कार माननीय शिर्के सर, माजी मुख्याध्यापक मॉडर्न हायस्कूल कोरेगाव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री सागरजी पडगिलवार यांचा स्वागत सत्कार इथं संपन्न होत आहे. श्री सचिन घोरपडे यांना मी विनंती करतो त्यांनी आपण हा स्वागत सत्कार पूर्ण करावा. पडगिलवार कॉर्पोरेशनचे सन्माननीय अध्यक्ष धन्यवाद सर. धन्यवाद. श्री अनिल डोले साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपला शुभ संदेश द्यावा. आमच्या सहकारी सन्माननीय डोले साहेब यांच्या नवीन या शाखेचं व्यवसायाचं उद्घाटन आपले लोकप्रिय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब, आमदार महेशजी शिंदे, त्याचबरोबर
सर्व उपस्थितांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांशी आणि व्यावसायिकांशी एक अतूट नातं निर्माण करणारा एक कार्यकर्ता, मोहिते पाटलांच्यावर नितांत प्रेम करणारा एक कार्यकर्ता आणि हळूहळू या व्यवसायामध्ये इतकी प्रगती केली की शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणीला सुद्धा उभा राहणारा हा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. एक जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं निर्माण करणाऱ्या आमच्या या सहकार्याला आमच्या तिघांच्या वतीने, मोहिते पाटील साहेब असतील, महेश शिंदे साहेब असतील, माझ्या आणि सर्वांच्या वतीने आपल्या शुभेच्छा देतो. या व्यवसायामध्ये त्यांची अजून वाढ व्हावी, अजून शाखा त्यांच्या पायात निघाव्या आणि सर्वांना आम्हाला उद्घाटन करण्याची संधी प्राप्त व्हावी ही सदिच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय आमदार महेशदादाजी शिंदे, आपणास विनंती, आपण या शुभ प्रसंगी आम्हाला शुभ संदेश द्यावा. उपाध्यक्ष कृष्णा कोरे, विकास मामले. माझे सहकारी मित्र ढोले साहेब यांचे नवीन दुकान या ठिकाणी सुरू होत आहे. या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे माढ्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, या विभागाचे नेते, विधान परिषदेचे सहकारी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, मनोहर काका बर्गे आणि सर्वच प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. मी सर्वांचं स्वागत करतो. शेतीमध्ये फार मोठा आमूलाग्र बदल घडतोय. पूर्वीची पारंपरिक शेती आणि आत्ताच्या शेतीमध्ये फार फरक आहे. हा फरक ढोले साहेब असेल, आमचा सहकारी मित्र सचिन घोरपडे असेल, ह्या सगळ्या युवा उद्योजकांनी या ठिकाणी ओळखला आणि आपल्या शेताला आणि पिकाला काय पाहिजे याचा त्यांनी विचार करून शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी चालू केली. नुसतं दुकान चालू करून व्यवसाय होत नाही, तर त्या दुकानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामध्ये काय वापरलं पाहिजे, त्याच्या पिकाला काय पाहिजे, ह्या गोष्टी त्याला देणं आणि तो मार्गदर्शन करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी त्याला ज्ञान पाहिजे. हे ज्ञान यांच्याकडे असल्यामुळं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण पाहताय शेतकऱ्यांची संपर्क आणि फार मोठ्या प्रमाणावरती व्यवसायाची वृद्धी झालेली आज आपल्याला दिसते. हे शेती क्षेत्र पूर्वीच्या काळामध्ये अनऑर्गनाइज्ड होतं, त्याला जास्त मार्गदर्शन नव्हतं, पण आता फार मोठ्या प्रमाणावरती यामध्ये आमूलाग्र बदल घडत आहे. पूर्वीच्या काळामध्ये शेणाच्या शेतीवरती आपण काम करायचो, मध्ये युरिया आला, या युरियाच्या माध्यमातून आपण खताची त्या ठिकाणी भूक भागवत होतो. पण पुन्हा एकदा जे जमिनीचं नुकसान होत आहे त्याच्यामुळं आपण पुन्हा एकदा ऑर्गॅनिक फॉस्फेट, ऑर्गॅनिक बाकीच्या गोष्टी याकडे वळायला लागलो. मागच्या वेळेला अशीच मला धैर्यशील दादा त्यांच्याकडे जाण्याची पुसेवाला संधी आली. मी पहिल्यांदा शेतामध्ये ऑर्गॅनिक फॉस्फेटचं त्यांनी आणलेलं परदेशातून उत्पादन पाहिलं, फार आनंद वाटला की सिंथेटिक कुठलेही पेट्रोलियम सोर्सचा एखादा पदार्थ घेण्यापेक्षा आपली जर भूमी वाचवायची असेल तर त्या ठिकाणी ऑर्गॅनिक गोष्टी वापरल्या पाहिजेत. आणि त्यांची जी धडपड आहे ती धडपड पाहून मला फार आनंद वाटला. न्यूट्रिएंट्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स जे पिकांना लागतात त्याच्यावरती त्यांचं काम वाखाणण्यासारखं आहे. निश्चित आपली वृद्धी त्या ठिकाणी अशीच होऊ दे. फार वर्षापूर्वी मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीची ॲग्रिकल्चरमध्ये क्रांती केली. तेव्हा ऊस कारखानदारीमध्ये सुरुवात मोठ्या दादांच्या वडिलांपासूनच झाली. एक चांगला साखर कारखाना, चांगला कारखाना त्यांनी काढला आणि महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीला चांगलं त्या ठिकाणी दिवस आले. अशाच पद्धतीनं त्यांच्याच एक मित्र आहेत, त्यांनी पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये त्यांचं पुढचं वाटचाल करावी अशी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. सदैव शुभाशीर्वाद असलेले लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशीलजी मोहिते पाटील, खासदार माढा, आपणास विनंती, या प्रसंगी आम्हास शुभ संदेश द्यावा.
अनिलच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे साहेब, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले कृष्णा खोऱ्या महामंडळाचे उपाध्यक्ष महेशजी शिंदे साहेब, माझा मित्र अनिल, आम्ही स्कूल टाइम पासून एकत्र क्रिकेट खेळायचो. त्याच्या दुकानाच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो. त्याला शुभेच्छा. त्याचं काम चांगलं आहे, कष्ट करण्याची भरपूर तयारी असते, फक्त तो मलाच वेळ देत नाही. कोरेगावमधनं त्याला आता 5 वर्ष झालं मागे लागलेलं की मलाही येऊन शेतीतलं तू इकडे काय काय प्रयोग केले ते सांग. अजूनपर्यंत वेळ दिलेली नाही त्याने. कधी वेळ देतोय माहित नाही. मी आदरणीय मोठे दादांच्या वतीनं, मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं शुभेच्छा आहेतच, अजूनही शुभेच्छा देतो की तुझी अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहावं आणि तुझ्या हातून शेतकऱ्यांचं चांगली प्रगती हो अशी इच्छा व्यक्त करतो. माझी 2 शब्द सांगतो. जय.
कसं बघायचं चेक करायचं. कसं बघायचं चेक करायचं.